व्हिडिओमध्ये आपण बोर्ड मासचे काही क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहोत. सिंपल क्वेश्चन असणार आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे 18 + 24 डिवाइडेड बाय 6 × 3 - 10. तर बोर्ड मासमध्ये आधी ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सोडवावं लागते आणि त्याच्यानंतर मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. बघा इथं भागाकार आधी आहे, आपण भागाकार करू. 24चा आणि 6चा भागाकार आहे, बाकी जशाला तसं ठेवू. 18 + 24ला 6ने जर तुम्ही भागलं तर उत्तर येते 4. 18 + 4 × 3 12 - 10. आता गुणाकार करणार तुम्ही. आता गुणाकार संपल्यानंतर मग आता बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे आधी आहे ते आधी करणार तुम्ही. इथं बेरीज आधी आहे तर 18 + 12 किती होते? 30 - 10. 30मधून 10 गेल्यावर किती उरतात? 20. 20 इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट नंबर 2चा क्वेश्चन बघा. इन ब्रॅकेट 50 - 20 ब्रॅकेट क्लोज डिवाइडेड बाय 5 + 4 × 3. तर ब्रॅकेट आधी सॉल्व करा. 50 - 20 किती होते? 50मधून 20 गेल्यावर 30 उरतात. भागिले 5 + 4 × 3. आता हे डिव्हिजन करा. 30ला 5ने भागा. 30ला 5ने भागल्यावर किती उरतात? 6 × 5 = 30. 6 + 4 × 3. आता हे गुणाकार आधी करा. 6 + 4 × 3 किती होतात? 12. आणि बेरीज केल्यावर उत्तर किती येते? 18. तर गुणाकार आणि भागाकार असेपर्यंत ते फिनिश करायचं आणि गुणाकार आणि भागाकाराची क्रिया संपल्यानंतरच बेरीज आणि वजाबाकीची क्रिया चालू करायची. नंबर 3 बघा. तिसरा क्वेश्चन आहे 36. आता हे बघा, हे स्क्वेअर ब्रॅकेट काय असते? एक मोठं ब्रॅकेट असते. स्क्वेअर ब्रॅकेट 12 - त्याच्यामध्ये छोटं ब्रॅकेट 3 × 2 हे ब्रॅकेट बंद, मोठं ब्रॅकेट पण बंद, +5 × 2. तर सगळ्यात छोटं ब्रॅकेट आधी सगळ्यात सोडून घ्यायचं. हे 36 भागिले 12 - 3 × 2 किती होते? 6. हे बघा, हे ब्रॅकेट सुटलं. +5 × 2. 36 भागिले 12 - 6 किती होतात? 6. +5 × 2. आता बघा इथं हे भागाकार आहे तर भागाकार पहिल्यांदा करून घ्या. 36 भागिले 6 किती होतात? 6. +5 × 2. आता गुणाकार पहिल्यांदा करून घ्या. तर 6 + 5 × 2 किती होते? 10. 6 आणि 10 किती होतात? 16. तर बघा हे आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 15 प्लस छोट्या ब्रॅकेटमध्ये 10 भागिले 2 ब्रॅकेट क्लोज × 3 - 8. हे सगळ्यात पहिल्यांदा छोटं ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. बाकी जशाला तसं. स्क्वेअर ब्रॅकेट 15 + 10 भागिले 2 किती होते? 10ला 2ने भागलं तर 5. आता ब्रॅकेट करायची गरज नाही, कारण ब्रॅकेटमध्ये जेव्हा एकच नंबर असते तेव्हा ब्रॅकेट करायची गरज नाही. × 3 - 8. आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 15 + 5. 15 + 5 20 × 3 - 8. 20 × 3 किती होतात? 60 - 8. 60मधून 8 गेल्यानंतर किती होतात? हे डिव्हिजन केल्यानंतर तुमच्याकडं 52. नेक्स्ट प्रॉब्लेम.
5 नंबर ब्रॅकेटमध्ये 8 × 2 ब्रॅकेट क्लोज प्लस स्क्वेअर ब्रॅकेट 18 डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 9 - 6 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पहिल्यांदा हे छोटं ब्रॅकेट क्लोज सॉल्व करून घ्या आणि हे पण ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. एकाच टाईमला तुम्ही 2 सॉल्व करू शकता. छोटे छोटे 8 × 2 16 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट 18 भागिले 9 - 6 3 ब्रॅकेट क्लोज. आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 16 प्लस 18 भागिले 3 किती येते 6. 16 + 6 किती होऊन जाते 22. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 6 नंबर 40 - 20 भागिले 4 गुणिले 2 गुणिले 5 प्लस 6. तर हे छोटं ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 40 - 20 भागिले 4 गुणिले 2 होते 8 गुणिले 5 प्लस 6. 40 - हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. या ब्रॅकेटमध्ये भागाकार आहे. 20 भागिले 8 करायचे. तर आता बघा 20ला 8 पूर्ण भाग जात नाही. तर काय करायचं 20 भागिले 8 आपण असं सुद्धा लिहू शकतो. 20 भागिले 8 आणि या दोघांना पण 2 भाग जाते. वर पण 2 भाग घाला, खाली पण 2 भाग घाला गुणिले 5 प्लस 6. तर 40 - 20ला 2 भाग घातल्यावर किती उत्तर येते 10. 8ला 2 भाग घातल्यावर उत्तर किती येते 4 गुणिले 5 प्लस 6. चला बघा या दोघांना पण परत 2 भाग जाते. 10ला पण 2 भाग जाते, 4ला पण 2 भाग जाते. तर उत्तर येते 40 - 10ला 2 भाग घातल्यावर उत्तर येते 5. 4ला 2 भाग घातल्यावर उत्तर येते 2 गुणिले 5 प्लस 6. आता बघा तुम्ही हे इथं आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशनमध्ये अंशाचा गुणाकार करायचा असते. इथं अंश 5 आहे, इथं अंश 5 आहे. 5 5चा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार असते. याच्या खाली छेद काही नाही म्हणजे 1 असते. तर 40 - 5 गुणिले 5 किती होते 25. 2 गुणिले 1 किती होते 2 प्लस 6. आता ही वजाबाकी करून घ्या तुम्ही. या 40 आणि 2चं काय करायचं गुणाकार. 40 गुणिले 2 किती होते 80. हे वजाचं चिन्ह द्यायचं वजा. याचा वरचा अंश लिहायचा 25 आणि 2 आता सगळ्यांच्या भागाकारात लिहायचं. 80 मधून 25 गेल्यावर किती उरतात तर 55. 55 भागिले 2 प्लस 6. आता याचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 2चं आणि 6चं. हे 55 जशाच तसं 2 गुणिले 6 किती होते 12 आणि भागी छेदामध्ये 2 जशाच तसं. तर 55 प्लस 12 किती होतात 5 आणि 2 7. 5 आणि 1 6 भागिले 2. हे जर तुम्ही भागाकार केला पुढे भागाकार कंटिन्यू करायचा पॉईंटमध्ये उत्तर येईपर्यंत. तर 42 आणि 42 इथं रफमध्ये मी करून दाखवतो. 67 भागिले 2 42 6 मधून 6 गेले 0. तर पुढचे 7 खाली घेतले 42 7 मधून 6 गेला 1 उरला पॉईंट दिला 10 झाले 2 पंचे 10. तर होते 33.5. हे फायनल आन्सर. आता बाकीचे होमवर्कमध्ये देतो करायला तुम्हाला. होमवर्कमध्ये पहिला क्वेश्चन आहे. ब्रॅकेटमध्ये 60 - 12 प्लस 8 भागिले 4 प्लस 7 गुणिले 3. दुसरा क्वेश्चन आहे 100
भागिले ब्रॅकेटमध्ये 25 मायनस 8 गुणिले 3 प्लस 6. तिसरा क्वेश्चन आहे होमवर्कमध्ये. ब्रॅकेटमध्ये 45 डिवायडेड बाय 9 प्लस 16 मायनस 4 इंटू 3 गुणिले 2. चौथा क्वेश्चन आहे 30 मायनस 18 भागिले 6 4 प्लस 2 मायनस 10. ते 4 क्वेश्चन होमवर्कमध्ये करवाना.